चला तर मग आज जाऊयात डहाणूच्या महालक्ष्मीला. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आम्ही आलेलो आहोत डहाणूमध्ये असलेल्या महालक्ष्मी मंदिरात. इथे सध्या महालक्ष्मी देवीची खूप मोठी यात्रा सुरू आहे. सर्वप्रथम आम्ही मंदिरात दर्शनासाठी निघालो. जत्रा असल्यामुळे इथे तुम्हाला वेगवेगळी दुकाने, खेळ आणि खाण्याचे पदार्थ पाहायला मिळतात. मंदिरात जाण्यासाठी आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो. प्रचंड गर्दी होती कारण देवीची यात्रा सुरू होती आणि लांबून भाविक दर्शनासाठी आलेले होते. असं म्हटलं जातं की कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर येथील महालक्ष्मी देवी गुजरातला जात असताना डहाणू परिसरात थांबली. इथलं वातावरण आणि लोकांची भक्ती पाहून देवीला हे ठिकाण खूप आवडलं आणि तिने तिथे वास्तव केला. म्हणूनच या मंदिराला विशेष महत्व आहे. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो थोडंसं मार्केट एक्सप्लोर करायला. इथे तुम्हाला वेगवेगळ्या टाईपची सुकी मच्छी पाहायला मिळतील. सोबतच इथे भुजिंग सारखे लोकल पदार्थ खायलाही मिळतात. इथे तुम्हाला सर्व प्रकारचं जेवण उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या घरूनही येऊन इथे जेवण बनवून पूर्ण यात्रा एन्जॉय करू शकता. त्यानंतर आम्ही गेलो पाळण्यांचा अनुभव घ्यायला. आम्ही अगदी परफेक्ट टाइमला आलो होतो. आम्हाला दिवसाचाही व्ह्यू मिळाला आणि संध्याकाळची सुंदर लाइटिंग व्ह्यू पण पाहायला मिळाला. जेव्हा सगळे लाईट्स लागले तेव्हा पाळण्याचा सीन एकदम सुंदर दिसत होता. त्यानंतर आम्ही परत निघालो घरी जायला. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर इथे पोहोचायला तुम्हाला साधारण 2 ते 3 तास लागतात ट्रॅफिकनुसार. चला तर मग भेटूया परत एक अशा नवीन ब्लॉगमध्ये.